पहलवान. जर 4 षटकार लागले प्रशांतला तर 500 रुपये. 4 षटकार घेतले तरी सुद्धा 500 रुपये आहेत बघा. म्हणजे चांगली वरसाठी नाही आहे. आता लांजा, राजापूर, रत्नागिरी सगळे तयार राहतील मॅच बघायला. पहिला बॉल डाव्या यष्टी बाहेर वाईड. बघा अंपायर तिकडे बघतायत. काय माहिती स्टेश मगाशी तिकडे गेलं की काय. पहिला बॉल भाऊजी इकडे बघा तुम्ही. चला पहिला बॉल वाईड. स्ट्राईकला प्रमोद, नॉन स्ट्राईकला आहेत संदीप आणि गोलंदाज प्रशांत. फुल टॉस आणि निश्चितपणे हा देखील बॉल आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावांसाठी पलीकडे. दुसरा बॉल द्या. दुसरा बॉल प्रशांत थोडं कंट्रोल करा तुम्ही, कारण बॉल आणायला आता नाही येत कोण. चला प्रमोद सज्ज होतोय डावखुरा बॅटर. आता मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक. शेनवॉनच्या बॉलवर पुढे आले होते शेनी वानी. पहिला वाईट, त्यानंतर 2, त्यानंतर सिंगल. 2 बॉल 2-2 4. कृपालला देखील आपण पाहतोय. मगाशी देखील कृपालची कृपा आपण पाहिली, ज्या प्रकारे बॉलला थांबवलं त्याने. प्रशांत तयार. पुढचा बॉल फ्लाइटेड आणि क्या बात आहे. चांगली फ्लाइट, चांगली उंची. कोण म्हणतो रमेश पवारच जास्त उंची देतो बॉलला. हा देखील जास्त उंची देऊ शकतो. स्कोरर म्हणून ज्यांनी कामगिरी केलेली आहे आमचे डिजिटल स्कोरर देवेन आणि हेत यांचे देखील आभार. क्या बात. नाही वाईड आहे. संदीप अण्णाला कामे म्हणतोय, कामेश पेडणेकर अण्णा देख ना. आता तो म्हणतोय बाहेर बॉल जातोय, मी कशाला बॉल बरोबर जाऊ. गेंद बाहर जा रही है. अगली गेंद. अब यहां पर मौका. कृपाल. ओ लागलं का बघा आधी त्याला. नाही बाउंड्री की 4 रन. हां बरोबर. आता पुढची टुर्नामेंट जोपर्यंत तुम्ही एकत्र नाही खेळत तोपर्यंत प्रशांत तुला फक्त व्हॉट्सअपवर सांगत नाही राहणार. खूप काही गोष्टी बोलेल तो. भरत वेलकम. संध्याकाळी पण तुम्ही आलात, सकाळी चांगले खेळ केलात. राजमित्र मंडळ या संघाला पाहिलं. YGSC साई, स्पर्श, रजनीश बेलेकर, जयेश, हितेश, जितेंद्र पाटील. आज सर्वांनीच ही स्पर्धा 40+ लक्षात राहील अशी स्पर्धा झालेली आहे. आणि क्या बात है. विकेट. लांजा, राजापूर, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग खुश होणार आहेत आज. अक्षरशः त्या ठिकाणी प्रशांत सावंतच्या गावामध्ये दिवाळी असेल. विकेट मिळवलेले आहे. स्टंप आउट घेतलाय. ओपनची आहे 8 जूनला. तुमची एंट्री तयार करा. 10-5 आणि पुढच्या महिन्यामध्ये 25 आणि 15,000 आहे इथेच. मगाशीच त्या स्पर्धेचे आयोजक आमच्याशी भेटून गेलेत, बोलून गेलेत. समोरच्या दिशेला सनी श्रीवास्तव. चेंडू सीमा पार चौकार.
तो रन संख्या 25 स्कोर बन चुका है। पहली बॉल सिक्सर, फिर 6-6। क्या इस ओवर में अगली गेंद बीमार, अंपायर का इशारा, नो, फ्री हिट। दे घुमा के, उघडा डोळे बघा नीट, आता येतोय फ्री हिट। धाव संख्या टोटल 26। षटक क्रमांक दुसरा सुरू आहे। आज लेजेंड्स 11 ने पहिल्या सामन्यामध्ये स्वराज्य विरुद्ध 64, सेमीफायनल मध्ये 71 समोर होते रायझिंग, आणि आता फायनल मध्ये YGSC या संघाविरुद्ध तुर्तास तरी 27 केलेले आहेत। आणि अजूनही या षटकातील बॉल बाकी आहेत 3 बॉल मधला 1 किंवा 2 षटकार। भूषण प्रिशाला पण आपण पाहतोय, एक डॉली लॉली छोटीशी परी, आणि डेलिब्रेट निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय। अजूनही 2 बॉल बाकी आहेत। संजू पांडे यांची परी या ठिकाणी छोटीशी दिदी आलेली आहे। हा बॉल वाईट। संख्या 28। संदेश बांदेकर यांना आपण पाहतोय समोर, स्वप्नील शहा, प्रशांत सावंत स्पर्धेचे आयोजक। शेवटचा बॉल, धाव संख्या 29। लास्ट बॉल टू गो, आणि आता कॉटन बॉल, कृपाल सावकाश, नाही, 1 धाव। धाव संख्या 30। 31। 2 ओव्हर मध्ये 12 बॉल मध्ये 31 धावांची गरज। आता बॅटिंगला कामेश आणि अनिल नव्हते आले, या दोघांना संधी दिली, चला तुम्ही जा वरती आणि तुम्ही बॅटिंग करा, चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं, 6:15 मॅच संपली पाहिजे, 6:30 वाइंड अप करायचं आपल्याला। कारण सकाळी आपण जर पाहिलं तर दुपारी 12:08 पहिला बॉल पडला, आणि पहिली अशी टुर्नामेंट असेल संजू पांडे जी 12:08 पहिला बॉल पडला आणि फायनल 6:15 होते, तेच 5 तासामध्ये 6। चला लवकर बाचक्या, कामेश लवकर क्षेत्ररक्षण। हां बरोबर, खेळाडू चांगल्या प्रकारे मोजतोय तो, अन्यथा गेल्या रविवारी जो किस्सा झाला तो घडेल। पंकज जाधव
ज्याच्या टीम मधले 12 खेळाडू आतमध्ये होते आणि राजेश भटला पण आतमध्ये त्याला कळलं नाही, मात्र स्लीपमध्ये पंकज जाधव उभा होता आणि डिस्क्वालिफाय झाले होते. समोरच्या दिशेला अगोदर सांगितलं आणि तिथेच बॉल आला, षटकार. रनों की दरकार 25. 11 बॉल मध्ये 25 धावांची गरज. आज ज्या प्रकारे राहुलने बॅटिंग केली असं वाटतच नाही. हा मॅचच्या टच मध्ये नाही आहे, किंवा आपण जर पाहिलं तर कोणी खेळाडू त्या ठिकाणी नाही. 1 धाव पूर्ण केली, 2 धावा पूर्ण होत आहेत, 3री धाव देखील पूर्ण करणार, 3री धाव देखील पूर्ण होते, 4थी धाव देखील पूर्ण करणार का बघूया. आणि बघूया पंचांचा इशारा काय येतोय. त्या ठिकाणी बॉल पलीकडच्या कठड्याला नाही, 3 धावा आहेत. ती बाउंड्री अशी नागमोडी गेलेली आहे. रेग्युलर जर हा टच मध्ये राहिला तर 40+ भारी खेळाडू ठरू शकतो. ओ, बॉल कळलाच नाही. मगाशी याच्या दुसऱ्या ओव्हरला कीपर चेंज झाला होता. आता पुन्हा एकदा आपण पहिल्याच ओव्हरला पाहतोय. संजू आहे तिथे, मात्र संदेशला बॉल मिळत नाहीये. 2 बॉल धाव संख्या 9, 3 बॉल 9. 23ची गरज. समोरच्या दिशेला कडक 1 धाव, धाव संख्या 10. संदीप अण्णाचं षटक आपण पाहतोय. मगाशी सुंदर गोलंदाजी, जेव्हा फक्त 5 धावा दिल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल केदारे आणि केतन दाटावकर होते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हरला खेळायचा प्रयत्न. डीप लाईक खेळाडू आहे दीपक बाचक्या, पॉइंटला बबलू कनोजिया, तुषार असेल, सर्वांनी जे ज्या प्रकारे बॉलिंग थ्रो. थोडासा उद्या उजवा हात वरती जाणार, हळूहळू खाली येणार. मेहनत थोडंसं करा, घरी गेल्यानंतर शेकवा हात, मॉलिश करा. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू त्या ठिकाणी नाही, थोडा मागे वाट पाहिली त्यांनी. बाचक्याने 1 धाव पूर्ण केली आणि गरज होती का, गरज आहे का, आणि बाद. स्वतःच निघाले तोपर्यंत थ्रो आला होता आणि खेळाडू बाद होत आहेत. पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 12. दुसरी ओव्हर घेऊन बाचक्या. या अगोदरच्या सामन्यामध्ये ज्याने हॅट्रिक नोंदवली होती आपल्या नावावर, तोच दीपक बाचक्या. याला आपण पाहतो आउट नाही केलेला आहे. 13 रन नाही, 12च बरोबर ना, 1च रन काढलाय. आणि धाव संख्या 12. धावांची गरज आहे आता 19 ना. 6 बॉलमध्ये 19. दीपक बाचक्या. समोरच्या दिशेला ऑड शॉट बाय संदेश बांदेकर. गेल्या आठवड्यापासून याची बॅट तळपली नव्हती. फायनल मध्ये येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं ज्या संघामध्ये आला घेण्यात आलं होतं प्रणय आडव स्मृती चषकाला, मात्र या बॅटरला खूप खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना आपण पाहिलं. वरती आले असते तर याने देखील आपला क्लास दाखवला असता. जुना खेळाडू आहे, टेनिसमध्ये देखील तितकाच इम्पॉर्टंट. मात्र बॅकफुटला गेले, बॉल येण्याची वाट पाहिली आणि वाट लावली. षटकार. मात्र फुल टॉस फुटला की काय. 1 धाव, धाव संख्या 19 आणि धावांची गरज आहे 12. बॉल बाकी आहे 4. लेजंड्स 11 विरुद्ध YGSC. या 2 संघांमध्ये सामना. 4 बॉल 1 धाव, धाव संख्या 20. 11 धावांची गरज. बॉल बाकी आहे 3 बॉल 11. लेजेंड 11 विजेते ठरणार. फिल्डिंग करणारा संघ की YGSC. व्हाट अ शॉट. कडक ओव्हर पिच चेंडू, राइट इन अ स्लॉट, आउट ऑफ द ब्लॉट. षटकार. कडक चाबूक, झापूक झुपूक झापूक झुपूक. षटकार. 5. 2 बॉल 5. सर मी विनंती करेन सर्व जे आयोजक आहेत
स्वप्नील, प्रशांत सर्वांनी इथे उपस्थित राहायचं आहे. आपण आता प्राइज डिस्ट्रीब्युशन लगेचच सुरू करणार आहोत. पुढचा बॉल, हा देखील बॉल पॉइंटला खेळून काढलेला आहे. बघूया शेवटच्या 2 बॉलवर किती धावांची गरज येणार. 3 धावांची गरज. 1 बॉल 3, 1 बॉल ना, 1 बॉल 3, 1 बॉल 3. मगाशी देखील शिव प्रतिष्ठान विरुद्ध YGS या 2 संघांमध्ये सामना झाला होता. त्यावेळेस सेमीफायनल शेवटचा ओव्हर खेळण्यासाठी मंगेश याला आपण पाहिले होते. त्या अगोदरच्या बॉलवर त्यांनी चौकार खेचला होता जेव्हा 7 धावांची गरज होती 2 बॉलला. मात्र आता 1 बॉल 3 होणार का. संदेश बांदेकर आणि विजयी फटका होणार का बघूया. गोईंग 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 आणि हा षटकार. व्हॉट अ शॉट. संदेश बांदेकर, गेम चेंजर विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. व्हॉट अ बॅटिंग, कडक. आणि YGS संघ विजयी झालाय तो म्हणजे यंग जनरेशन स्पोर्ट्स क्लबचा. दोन्ही संघ फायनल मध्ये पोहोचले आणि दोन्ही संघाने जबरदस्त कामगिरी. या ठिकाणी या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्यानंतर मालिकावीराचा पुरस्कार आपण देणार आहोत. मी विनंती